काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं. नवले पुलावरून आईवडिलांना निघू देत नव्हते. देवेंद्र फडणवीस. नसरापूर येथे 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. काही जण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नसरापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल गाठला. या ठिकाणी तब्बल 4 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रात्री उशिरा मुलीचे आईवडील हे पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घ्यायला राजी झाले. मात्र त्यावेळी काही जण त्यांना आंदोलन मागे घेऊ देत नव्हते, ते त्यांना अडवत होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नसरापूर प्रकरणावरून विरोधकांना फटकारले. मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालवणं, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं अशा नराधमाला भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाही करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीने कोणताही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावलं जाईल, तसे पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ही घटना गंभीर आहे. रोष साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काहीच चुकीचं नाही. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो. त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा करून त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांना जाऊ देत नव्हते. ते लोक कोण आहेत हे लक्षात आलं आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जी काही भूमिका घेतली त्यासाठी मी आभारी आहे. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती घेत आहोत. मात्र या गुन्ह्यातून बाहेर येऊ शकत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मागणी होती की तुम्ही तिथे भेटीला यावं. मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे. रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाही आहे. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीने उभे राहू. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.